गणिताचा सगळ्यात कोर घटक आणि अतिशय महत्त्वाचा घटक तो म्हणजे सिम्प्लिफिकेशन, म्हणजे सरळरूप देणे. तर तुम्हाला जेव्हा मी बेसिक शिकवत होतो प्लस मायनस गुणाकार भागाकार, तेव्हा सांगितलं होतं की आपल्याला याचं जास्त मोठं एक्सटेन्शन हे आपल्याला पुढे पाहायचं आहे आणि तो चॅप्टर आता ही ती वेळ आलेली आहे, हीच ती वेळ. सरळरूप देणे म्हणजे सिम्प्लिफिकेशन. आता याच्यामध्ये तुम्हाला लोकांना नेमकं जे काही व्ही बॉडमास मेथड आहे ही पहिले अंडरस्टँड करायची की नेमकं व्ही बॉडमास हे काय नेमकं. तर नेमकं तुम्ही त्याचा अर्थ समजून घ्या सगळ्यांनी. व्ही BODMAS ही जी मेथड आहे नेमकी, तर नेमकं याचा फुल फॉर्म काय, याचा काहीतरी अर्थ असणार आहे. तर लक्षात घ्या पहिल्यांदा व्ही म्हणजे काय, तर व्ही म्हणजे विनॅक्युलम. व्हीचा अर्थ काय घ्यायचा, व्ही म्हणजे विनॅक्युलम घ्यायचे. बी म्हणजे ते ब्रॅकेट, त्यानंतर ओ म्हणजे त्या ब्रॅकेटच्या आतलं म्हणजे त्याला आपण ऑफ असं म्हणतो आपल्या भाषेमध्ये, ठीक आहे. त्यानंतर डी म्हणजे काय, तर डी म्हणजे डिव्हिजन. एम म्हणजे काय, तर एम म्हणजे मल्टिप्लिकेशन. ए म्हणजे ॲडिशन आणि त्याच्यानंतर एस म्हणजे काय, तर एस म्हणजे सबस्ट्रॅक्शन. हे लक्षात घ्या. म्हणजे साध्या भाषेत म्हणायचं गेलं तर आपण ह्या विनॅक्युलमला काय म्हणतो, विनॅक्युलम म्हणजे मित्रांनो रेगी कंस असतो. तो कोणता कंस असतो, रेगी कंस असतो. त्यानंतर मग ब्रॅकेटला आपण जस्ट जनरली आपण त्याला कंस असं म्हणतो, साधा सरळ कंस. त्यामध्ये महिरपी कंस असेल, ब्रॅकेटवाला असेल, सर्कलवाला असेल, साधावाला कंस असेल असा. त्यानंतर ऑफ म्हणजे आपण त्याला असं म्हणतो की उपकंस. ऑफ म्हणजे उपकंस म्हणजे कंसाच्या आतमधला कंस म्हणा, त्याला काही म्हणा, काही वॉटेवर, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर डिव्हिजन. तर डिव्हिजन काय, डिव्हिजन म्हणजे भागाकार झाला, सगळ्या दुनियेला माहिती आहे. मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार असतो. त्यानंतर ॲडिशन म्हणजे बेरीज आणि सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. आता या सगळ्या बेसिक गोष्टी सगळ्या हे लक्षात घ्या. मग आता ह्यात तुम्हाला लोकांना हा असाच क्रम का दिला, याच्या मागे काहीतरी कारण आहे. परंतु मी थोडं पुस्तकाच्या मेथडने न घेता थोडंसं माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगेल. यात 3 भाग मी करतोय. 3 भाग म्हणजे काय, तर सगळ्यात पहिला हा पहिला सेट मी करतोय, याला आपण सेट म्हणू, आपण काय त्याला सेट असं म्हणूया. त्याचा दुसरा सेट मी इथला करतोय आणि तिसरा सेट आपला जो काय राहिला तो. याच्यामध्ये हे जे 3 जण आहेत यांना मी सेट नंबर 1 म्हणणार, संच क्रमांक 1, ठीक आहे. हे जे डिव्हिजन मल्टिप्लिकेशन दिसते याला मी म्हणणार सेट क्रमांक 2, संच क्रमांक 2, ठीक आहे. आणि जे ॲडिशन सबस्ट्रॅक्शन आहे याला म्हणणार मी सेट क्रमांक 3 किंवा संच क्रमांक 3, ठीक आहे. आता आपण आपले नियम हे गणित घेताना, गणित शिकताना आपण बनवणार आहोतच, परंतु फक्त एक लक्षात घ्यायचं, कोणत्याही प्रश्नामध्ये हा क्रम ठेवायचा. पहिल्यांदा सेट 1 सोडवायचा, सेट 1 झाला की सेट 2 आणि सेट 2 झाला की सेट नंबर 3 असं लक्षात ठेवा सगळ्यांनी. जनरली आता समजा सेट 1चं कुठल्याही प्रकारचं ब्रॅकेट आपल्याला आलंच नाही. आता रेगी कंस काय हो मी सांगेलच, ठीक आहे. पण समजा तुम्हाला लोकांना एखादा कंस आला आतमध्ये, तर पहिल्यांदा कंस सोडवायला घ्यायचा. पण कंस सोडवताना प्रिफरन्स काय, पहिल्यांदा सेट 2 आणि मग सेट 1, सेट नंबर 3 सॉरी. म्हणजेच काय, कोणतंही गणित आलं तर पहिल्यांदा गुणाकार भागाकार करायला घ्यायचे. हां, जर गुणाकार भागाकार हे सलग आले तर काय करायचं ते मी सांगेल, ठीक आहे. एकाच गणितात गुणाकार भागाकार दोघं आले, सलग नाही तर थोडं एक लांब लांब असं आलं, तेव्हा काय करायचं तेही सांगेल. किंवा एकदा लगेच 2 गुणिले 3 भागिले 4 असं आलं तर काय करायचं, ते सगळे पॉईंट्स आपण आता क्लिअर करणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा आपण सुरुवात एकदम बेसिक पासून करणार आहे. मी सुरुवातीला खूप सोपी गणितं घेईल, नंतर त्याची लेवल हळूहळू वाढत जाईल आणि त्यात मग आयोगाचे मागच्या अर्धा वर्षात आलेले खूप सारे प्रश्न आपण घेणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. फक्त सेट लक्षात ठेवा की संच 1ला पहिलं प्राधान्य, संच 2ला दुसरं प्राधान्य आणि संच 3 हा शेवटला करायचा आहे, ठीक आहे. मग आता आपण कसं करतोय बघा. टाईप नंबर 1 खूप बेसिक सांगणार, पहिल्यांदा एकदम अतिशय बेसिकने आपण सुरुवात करणार आहे. जे बेसिक तुम्हाला कळलं की त्याच्या पुढचं तुम्हाला सगळंच बेसिक येऊन जाईल, ठीक आहे. चला मग आता पुढे बघू आपण. याला दिलं तुम्हाला लोकांना 12 अधिक 4 गुणिले 5, ठीक आहे. आता आपण जनरली काय करतो, त्याला 2 प्रकारे करतो की 12 अधिक 4 गुणिले 5 आपण करताना आपण जर का सुरुवातीला चुकून आपण हे 12 आणि 4 करायला गेलो, 12 आणि 4 16 केलं, 16 पंचा 80 केलं, इथं नशिबाने चला ऑप्शन दिला नाही पण ते उत्तर चुकतंय. कारण आपला नियम आपल्याला काय सांगतो, आपला नियम आपल्याला सांगतो की कधी पण आपल्याला संच 1, संच 2 आणि संच 3 म्हणजे तुम्ही लक्षात घ्यायचं सेट नंबर 1, सेट नंबर 2 आणि सेट नंबर 3 मध्ये काय काय, तर याच्यामध्ये तुम्हाला लोकांना असे ब्रॅकेट्स असतात. हे ब्रॅकेट लक्षात ठेवायचे. हे ब्रॅकेट आलेत का, एक रेगी कंस असं वरती त्याला बार असं म्हणतात, त्याला रेगी कंसला बार असं म्हणतात, लक्षात घ्या. मग तसं काय दिलंय का, तसं तर इथं काय दिसत नाहीये. मग संच क्रमांक 2 मध्ये तुम्हाला लोकांना गुणाकार आणि भागाकार आले का बघायचा, संच 3 मध्ये प्लस मायनस आले का बघायचं. तर हा प्रिफरन्स आहे आपला, लक्षात घ्या. हा क्रम असणार आहे आपला. मग हा क्रम सोडवताना याच्यात कुठलं ब्रॅकेट तर नाहीये. मग ह्यात कुठला गुणाकार भागाकार आलाय का, तर यस आलाय. कुठे आलाय गुणाकार, इथे आलाय बघा, लक्षात घ्या. मग गुणाकार कोणाचा करतो आपण, 4 आणि 5चा गुणाकार करतो. परंतु तो करताना चिन्हांचे नियम हे अतिशय महत्त्वाचे आहेत. मी एकदा रिवाइज करून देतो की जर 2 संख्यांची चिन्ह सारखी असतील तर त्यांची बेरीज करतात, जर 2 संख्यांची चिन्ह वेगळी असतील तर वजाबाकी करतात. आणि ह्या दोन्ही केसमध्ये उत्तराला चिन्ह काय असतं, तर मोठ्या संख्येचं असतं. हे आपण कुठे शिकलो, पार्ट बी बेसिकमध्ये शिकलो, पाठीमागच. मग गुणाकार भागाकार करताना गुणाकार तर गुणाकारच करायचा. मग 4 गुणिले 5 दिलं तर 4 गुणिले 5च करायचं, भागाकार दिला तर भागाकारच करायचा. पण हे केल्याच्या नंतर त्यांचं चिन्ह कसं ठरवायचं, तर मायनसची संख्या बघायची.
-1 असेल तर उत्तर निगेटिव्ह, -2 असतील तर उत्तर पॉझिटिव्ह, मायनस नसेलच तर उत्तर पॉझिटिव्हच ठेवायचं. सारी सरळ गोष्ट आहे. आपण तेच सगळे लॉजिक इथे वापरणार आहे. ह्या दिलेल्या प्रश्नात कुठेच मायनस नाहीये किंवा ज्यांचा मी गुणाकार करतोय, गुणाकार आता मला प्रिफरन्स कळाला की मला पहिल्यांदा गुणाकार करावा लागेल कारण तो क्रम मध्ये आधी येतो ह्यांच्यामध्ये. तर इथं आपल्याला 4 आणि 5चा गुणाकार पहिल्यांदा करावा लागेल. मग आता कसं करतोय बघा, ही पहिली जोडी बनवायची. ही जोडी बनवत असताना बाकीचा हा जो 12 आहे हा कॉन्स्टंट, याला काहीच नाही करायचं. यांचा गुणाकार प्रथम दर्शनी पहिला करून घ्यायचा. तो काय आला, 4 गुणिले 5 4 5 इथे 20 आलं. मग आता उत्तराला चिन्ह काय द्यायचं, तर मोठी संख्या छोटी संख्या इथं नसतं. इथं हा पण पॉझिटिव्ह आणि हा पण पॉझिटिव्ह, म्हणजे इथे चिन्ह दिलं नाही म्हणजे पॉझिटिव्हच येतो. तर इथं मायनस चिन्ह नाहीच आहे, म्हणून आपण उत्तराला इथं प्लस लिहून टाकायचं. आणि आपलं फायनल उत्तर काय, ही 20 आणि 12 यांची बेरीज करायची. आता कोणी गुणाकार नाही ना कोणी भागाकार नाही ना, कुठला कंस नाही आता. सो 20 आणि 12ची बेरीज केली तर किती आले बाबा, 32 आले. सो आपला आन्सर असेल 32. तर 32ला टिक करून टाकायचं. पण हे खूप बेसिक गणित आहे. इथून आपलं आता सगळं ते लॉजिक बिल्ड व्हायला सुरुवात होईल आपली. ठीक आहे. मग आता आपण याच्यानंतर याच्या पुढे गेलो. आपण समजा आता याच्या पुढचं गणित बघा सगळ्यांनी आता. सो इथं तुम्हाला दिलं, इथं 43 दिलेलं आहे. 43 अधिक 128 भागिले 16. आपला जो तुम्हाला मी प्रिफरन्स लिहून दिला आत्ताच, त्या प्रिफरन्सनुसार भागाकार गुणाकार हा सेकंड प्रिफरन्स आहे आणि पहिला प्रिफरन्स ब्रॅकेट आहे. ब्रॅकेट तर आत्ताच्या गणितात जर तुम्ही पाहिलं तर इथे ब्रॅकेट नाहीच आहे, पण इथे भागाकार आलेला आहे. मग पहिल्यांदा आपल्याला भागाकारच करावा लागेल. मग भागाकार कोणामध्ये, 128 आणि 16 मध्ये. तर 128 आणि 16चा आपण भागाकार पहिल्यांदा करून घेताना या 43ला मी आहे तसे लिहितो. ठीक आहे. मग आता 128ला 16ने भाग देऊन टाकायचा. 128ला 16ने आपण भाग दिला तर उत्तर काय ते बघा, 16च्या पाड्यामध्ये एक्झॅक्टली 16 8 28 असे. सो तो पाडा तुमचा पाठ पाहिजे किंवा साईडला पाटापट बनवून घ्यायचं ते. मग 16च्या पाड्यात 16 8 28 असे. इथं 8 येतोय आणि इथं दोन्हीकडे पॉझिटिव्ह चिन्ह असल्यामुळे इथे निगेटिव्ह नाहीच आहे, पॉझिटिव्ह चिन्ह आलेलं आहे, म्हणून आपण इथे प्लस देऊन टाकायचा. आणि मग शेवटला काय, 43 आणि 8ची बेरीज केली तर ती बेरीज किती येते, ती येते 51. तर 51 आपलं उत्तर असणार आहे, जे सुद्धा अतिशय बेसिक गणित मी घेतलंय. ठीक आहे. बरं, त्याच्यानंतर आता थोडंसं तुम्हाला चिन्हात आता थोडंसं फिरवणार आहे. चिन्हात कसं फिरवलंय बघा, तुम्ही बघू शकता प्रश्नामध्ये 17 दिलाय, वजा 152 दिलाय आणि त्याला भागिले परत वजा 19 दिलाय. मी तुम्हाला स्पेसिफिकली चिन्ह दिलंय, 19ला मायनस चिन्ह दिलंय, 152ला पण मायनस चिन्ह आहे. आणि नियमानुसार आपण पहिल्यांदा गुणाकार भागाकारच करतो, त्यामुळे भागाकारामध्ये आपण पहिल्यांदा जाणार. त्यामध्ये 152ला मायनस चिन्ह हे विसरू नका. मी अंडरलाईन कुठून करतो हे तुमचं ध्यान पाहिजे. मी 152च्या चिन्हापासून अंडरलाईन केली, म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, तर इथला 17 पहिला ॲज इट इज लिहून टाका. मग काय करायचं, 152ला 19ने भाग द्यायचा. आता 19चा पाडा जर तुम्ही म्हटलात तर 19 मध्ये तुम्हाला कळून जाईल की बाबा 19 मध्ये 19 19 सतत 33 असे, 19 8 52 असे पाडे पाठ करा फक्त. मग आपण जसं 19 8 इथं 52 असे लिहिलं, चला काहीच प्रॉब्लेम नाही, 19 8 52 असे आलं. परंतु मग चिन्ह काय द्यायचं हा खूप मोठा प्रश्न आहे बरं याच्यामध्ये. 152ला इथे मायनस चिन्ह आहे, 19ला मायनस चिन्ह आहे. ह्या दोघांकडे इथं मायनस चिन्ह असल्यामुळं मायनसची संख्या ही 2 वेळा आहे. मायनस किती वेळा आहे, 2 वेळा आहे. मग जेव्हा भागाकार करताय आणि मायनस 2 वेळा असेल तर उत्तर नेहमी पॉझिटिव्हच घ्यायचं. हे खूप महत्वाचं पॉईंट आहे, हे लक्षात घ्या सगळ्यांनी बरं. मायनस 2दा असेल तर उत्तर पॉझिटिव्हच घ्यायचं. ठीक आहे. मग आता आपण काय करणार याच्यामध्ये, 17 आणि 8ची आता बेरीज करणार. 17 आणि 8 किती आला बाबा, तो 25 आला. सो 25 आपल्या ऑप्शनमध्ये आहे का, तर 25 आपल्या पर्याय नंबर 1 मध्येच आहे. सो क्लिअर झालं, बेसिक आहे. चलो, नियम चिन्हांचे नियम आपण रिवाइज करतो याच्यामध्ये, हे लक्षात घ्या. आता इथे काय दिलंय बघा, वजा 13 दिलाय, वजा 32 दिलाय, भागिले परत वजा 8 दिलाय. एवढे सगळे वजा दिलेत. मग थोडं कॉम्प्लिकेटेड गणित झालं ते आता. मग आपण काय करणार, पहिल्यांदा भागाकार आपला पहिला प्रिफरन्स आहे. मग भागाकारासाठी कोणाचा भागाकार आहे, 32 आणि 8चा भागाकार आहे. पण तो 32 8 नाहीये, तो वजा 32 वजा 8 आहे. कसं, इथून अंडरलाईन करतो बघा, वजा 32 वजा 8 फोकस करा. हे करत असताना हा जो -13 आहे, हा -13 इथे ॲज इट इज आला. क्लिअर. मग आता 32ला जेव्हा मी 8ने आता भाग द्यायला जाईल तर 8च्या पाड्यामध्ये इथं आलं 8 चौक 32. इथं 8 चौक 32 केलं की इथं 4 येऊन जातो, फिक्स आहे. परंतु आता उत्तराला चिन्ह काय रे, त्या 4ला चिन्ह काय देऊ, 8 चौक 32 सगळ्या दुनियेला माहिती आहे. परंतु मेन काय, इथं मायनस चिन्ह आहे, इथं मायनस चिन्ह आहे. मी ज्यांचा भागाकार केला त्यांचाच, तुम्ही सगळे मायनस मोजू नका. ज्यांचा तुम्ही भाग लावला त्यांच्यामध्ये मायनस किती तेवढंच बघायचं. तर 32ला 1 मायनस आणि हा 8चा 1 मायनस, असे मायनस किती झाले, 2 झाले. असे मायनस 2दा असल्यामुळं उत्तर आपल्याला हे पॉझिटिव्हच घ्यावं लागेल, लक्षात घ्या. आणि मग आपण काय करणार की हा वजा 13 आणि अधिक 4 यांच्या आपल्या बेसिक पद्धतीने बेरीज वजाबाकीचा नियम जो शिकलो आपण, त्यात 13ला चिन्ह मायनस आहे, 4ला प्लस आहे, यांची काय होणार आहे, वजाबाकीच होणार आहे. मग 13 मधून जर 4 गेला तर उत्तर येणार आहे आपलं फक्त 9.
आणि उत्तराला चिन्ह काय द्यायचंय, तर ह्या दोघांमध्ये आता मोठा कोण, तर 13, तर 13ला चिन्ह मायनस, म्हणून तिथे -9 असं उत्तर येईल आपलं. सो ह्या बेसिक गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतील आपल्याला. म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, तो असेल -9. ठीक आहे. बरं, त्याच्यानंतर आता आपण पाहूया टाईप नंबर 2. जे आपण टाईप नंबर 1 मध्ये शिकलो त्याचं थोडंसं एक्सटेन्शन पुढचं आता, म्हणजे गणित थोडंसं लांबलचक झालं. ठीक आहे, तेव्हा बघू आपण काय होतं नेमकं. आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गणित कसं मोठं झालं ते. इथं 25 दिलाय, मायनस इथे 8 गुणिले 2 दिले, अधिक इथे 36 भागिले 6 दिले. मी तुम्हाला मागाशी प्रिफरन्स लिहून दिले होते, त्यात तुम्हाला म्हटलं होतं पहिला प्रिफरन्स ब्रॅकेट्स आहेत का बघायचे, दुसरा प्रिफरन्स गुणाकार भागाकार बघायचे, आणि तिसरा प्लस आणि मायनस बघायचं. या प्रकारे तुम्हाला 3 प्रिफरन्सवरती फोकस करायचा आहे. हे याच पद्धतीने आपण सॉल्व्ह करायचं. हे असं, मग यानंतर हे. ठीक आहे, हा प्रिफरन्स आपला. हा प्रिफरन्स पाहत असताना आपल्याला इथे दिसतं की इथं हा गुणाकार भागाकार दोघं सुद्धा एक्झिस्ट करतात, म्हणजे दोघं सुद्धा आलेले आहेत. मग अशा वेळेला काय करायचं, हे दोघं तर एकदम एका बाजूला एक सलग नाही आहेत. हा एक सेट इथे, एक सेट तिथे, तुम्ही एकाच वेळेला दोन्ही सोडवू शकता, ही परमिशन आपली. ठीक आहे, म्हणजे कसं 8 आणि 2 मध्ये गुणाकार वापरलाय, तर इथं -8 आणि 2 ला अंडरलाईन करा. आपण चिन्हापासून अंडरलाईन करतो, ही आपली बेसिक पहिला पार्ट पासून आपण ते शिकत आलोय. ठीक आहे. आणि मग 36 आणि 6चा भाग देताना हा +36 भागिले 6 असं लक्षात ठेवायचं. आता फक्त बघा व्यवस्थित मी मांडणी कशी करतो. 25 ला काहीच नाही केलं, त्यामुळे तो आहे तसा येईल. ठीक आहे. त्यानंतर 8 आणि 2चा गुणाकार केला, इथं 8 दुने किती आला, 8 दुने इथं 16 आलं. ज्यांचा मी गुणाकार केला फक्त त्यांच्यात फोकस करा. 8 मायनस मध्ये 2 इथं काही नाही, म्हणजे प्लस मध्ये, ह्यांच्यात मायनस चिन्ह किती आहे दोघांमध्ये, ह्या दोघांमध्ये मायनस चिन्ह एकच आहे, म्हणून उत्तर पाहिजे निगेटिव्ह. उत्तर का पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे. मग आता 36 ला मी 6ने भाग दिला, 6च्या पाड्यात 6 6 36 आहे, त्यामुळे तो 6 ते येऊन गेला. परंतु इथं हा पण पॉझिटिव्ह आणि हा पण पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह चिन्ह नाहीच आहे, त्यामुळे आपण उत्तर घेणार इथे प्लस. हे असं करून घ्यायचं पहिल्यांदा. आणि मग आता इथं कोणी आता ब्रॅकेट तर राहिलंच नाही, गुणाकार भागाकार पण सगळं सोडून झालं. मग आता प्लस मायनस मध्ये असं काही पहिलं प्लस मग मायनस असं काही नसतं. बरं, ते असंच काहीतरी नियम कोणीतरी लिहून ठेवलाय, त्याचं काही गरज नसते. डावीकडून सुरू करा. तुम्ही काय करणार, सर आम्ही 16 22 केला, तुम्ही 100% रॉंग आहात. का 16 22 इथे होणार नाही, कारण हा -16 तो प्लस आहे. -16 प्लसचा ते -10 होणार आहे. त्यामुळे तुम्ही तसं न करता मी सांगेल तसं करा. तुम्ही डावीकडून सुरुवात करा गणित सोडवण्यासाठी. डावीकडून सुरू करू आपण. जेव्हा गुणाकार भागाकार ब्रॅकेट सगळे संपतील तेव्हा तुम्ही इथून डावीकडे सुरू करून टाका. मग 25 आणि 16ला पहिले अंडरलाईन करायचे, 25 - 16. मग आपण त्याचं उत्तर काय ते बघूया. 25 मधून 16 गेले तर उत्तर आलं इथं फक्त आणि फक्त 9. उत्तर पॉझिटिव्हच राहणार आहे, कारण 25 मोठा सगळ्यांना दिसतोय. 25 मधून 16 गेले 9 आलं. ठीक आहे. आणि पुढचा तो काय प्लसचा आहे तो त्याला मी कॅरी फॉरवर्ड केला. आपलं उत्तर आलं 9 आणि 6 किती आलं, ते 15. हे अतिशय सिंपल झालं. मग उत्तर 15 पाहिजे आपलं, तर उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये येते 15. ठीक आहे, अशा प्रकारे करा. मग आता पुढे आपण आलो. आता असंच काहीसं त्या पद्धतीचं गणित. -8 + 4 गुणिले 7, नंतर -20 भागिले 5. त्याच पद्धतीने करू आपण. सिम्पलेस्ट वे, एकाच वेळेला गुणाकार भागाकार दोन्ही सोडवू शकतो जर असं सेपरेट 2 सेटमध्ये आला असेल तर. म्हणजे कसं, इथं +4 गुणिले 7 आहे, इथं -20 भागिले 5, हे विसरू नका. ठीक आहे. आता हे सोडवताना हा जो तुम्हाला लोकांना पहिल्यांदा -8 दिसतोय त्याला कॅरी फॉरवर्ड करा, कॉपी पेस्ट करा असंच. ठीक आहे. मग आता इथे गुणाकार कोणाचा करतो आपण तो करून घ्या. 7 चौक किती आला, तो 28. दोघं पण पॉझिटिव्ह आहे, तिथे निगेटिव्ह चिन्ह नाहीच आहे, म्हणून इथं प्लस घ्यायचा. ठीक आहे. मग 20 ला 5ने भाग दिला, 5च्या पाड्यामध्ये इथं 5 चौक 20 आलं. चिन्ह मोठ्या संख्येचं नसतं, इथं भागाकार करताना एक मायनस आहे म्हणून तो मायनस आहे. मग इथं -1 आहे, इथं नाहीये, एकच मायनस त्यामुळे मायनस आला. ठीक आहे. इतकं करून घ्यायचं. आणि मग आपण जसं आपण शिकलो तसंच डावीकडून सुरुवात करायची. लेफ्ट टू राईट -8 अधिक 28 ही जोडी बनवायची. कोणाची, 8 28 नाही, -8 अधिक 28 ही जोडी बनवायची. मग आता यांची बेरीज का वजाबाकी, तर कॉमन सेन्स हे नॉर्मल एकदम वजाबाकीच होणार आहे. 28 मधून 8 गेले की त्याला बाबांनो फक्त आणि फक्त इथं 20 येईल. आणि त्याला चिन्ह काय द्यायचं, तर हा मायनस मध्ये हा प्लस मध्ये, याच्यात 28 मोठा आहे. आपण बेरीज वजाबाकी करताना लहान मोठी संख्या पाहत असतो, त्यामुळे 28 मोठा आहे, त्याला चिन्ह पॉझिटिव्ह आहे, इथं पॉझिटिव्ह घेऊन टाकायचं. ठीक आहे. आणि साईडचा कोण आहे बिचारा, तो -4, तो कॉपी पेस्ट करा पुढे. मग आता अधिक 20 वजा 4 म्हणजे 20 मधून 4 गेला, किती येतो, 16. आणि त्याला चिन्ह काय द्यायचं, मोठ्या संख्येचं, म्हणजे प्लस चिन्ह द्यायचं. उत्तर पाहिजे +16. मग +16 कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 4 मध्ये +16 आपला. ठीक आहे. 16 म्हणजे +16 आहे, तो बेसिक आहे. चलो नेक्स्ट. आता यात थोडंसं पुढे बघा आपण, एक्सटेन्शन झालं पुढे. आता बघा काय दिलं तुम्हाला लोकांना, 17 गुणिले वजा 5 आहे, हे विसरू नका. 17 गुणिले वजा 5 आहे. त्यापुढे तुम्हाला लोकांना दिलं इथं -87. त्याला ब्रॅकेट ठेवला काय नाही ठेवला काय, तो ब्रॅकेटमध्ये पॉझिटिव्ह मध्येच आहे ना, मग तो ब्रॅकेट ठेवला काढला काही फरक पडत नाही, त्यामुळे स्ट्रेस घेऊ नका त्याचा. भागिले किती, इथं भागिले 3 आहे, आणि प्लस किती आहे,
18 आहे. आता आपण हे सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, एकदम साध्या सरळ पद्धतीने जाऊ आपण. यात आपण तेच करायचं जे मगाशी केलेलं आहे, सेम एक्झॅक्टली गुणाकार भागाकार एकाच वेळेला सोडवायचा. 17 गुणिले -5 ची एक जोडी बनवायची, मग -87 भागिले 3 ची एक जोडी बनवायची आणि याला सोडवायला घ्यायचं पहिल्यांदा. म्हणजे गुणाकार भागाकार हे पहिल्यांदा करून घ्यायचे. म्हणजे कसं ते बघा आता. सो 17च्या पाड्यामध्ये 17 5 85, मग 17 5 85 केलं, परंतु हे करत असताना हा पॉझिटिव्ह मध्ये हा निगेटिव्ह, म्हणजे मायनस चिन्ह किती वेळा आहे, एकदा आहे. 17 मोठा आहे म्हणून त्याला चिन्ह देऊ नका, आपण गुणाकार करतो. इथं दोन नियम वापरतो आपण एकाच वेळेला, गुणाकार भागाकाराचा आणि नंतर प्लस मायनसचा. इथं गुणाकाराचाच नियम लागणार आहे. गुणाकार करताना मोठ्या संख्येचे चिन्ह देत नाहीत, तर मायनस किती ते बघतात. इथं मायनस एकच आहे ना, तर याला उत्तराला मायनस देऊन टाकायचं. आता 87ला 3 ने भाग दिला, चला 3 ने भाग द्या, ज्याला पाडेपाठ त्याला चांगलंच आहे. 3चा पाड असेल तरी विषयच नाही. 3चा पाडा 3 2 6 आणि इथं राहिला 2 27, मग 3 9 27, इथं 3 9 27 झाला, 29 आला. ठीक आहे, आणि मग आता दोघांमध्ये मायनस चिन्ह किती आहेत, तर एकच आहे. मग एकच असल्यामुळे इथे मायनस देऊन टाकायचा आणि पलीकडचा जो +18 आहे तो ॲज इट इज लिहून टाकायचा. झालं इतकं. मग हे केल्याच्या नंतर आता आपण काय करणार, आता आपण ह्या दोघांचं काय असेल ते आपण बेरीज वजाबाकी आपण करून घेऊ. काय असेल ते एकदम बेसिक गोष्ट आहे. मग आपण समजा ह्या दोघांची काय बेरीज वजाबाकी करून घेतली. ऑप्शन जर समजा काही वेगळा वाटला काय असेल तर मी तुम्हाला लोकांना ते उत्तर चेंज करून देतो, इतका मोठा विषय नाही तो. ठीक आहे, मग आता काय होतं बघा याच्यामध्ये नेमकं, हा -85 आणि -29 ह्या दोघांची बेरीज का वजाबाकी, या दोघांची होणार आहे इथं बेरीज. ठीक आहे, सो बेरीज होताना 9 आणि 5 इथे आला 14, हातचा आला 1, 8 आणि 2 10 ने किती आला तो 11, आणि इथं दोघांकडे मायनस चिन्ह आहे. मी तुम्हाला सांगितलं बेरीज करताय दोघांकडे चिन्ह सारखीच आहे, कुठलं तरी एक देऊन टाका, नाहीतर मोठ्या संख्येचे चिन्ह आपल्या नियमानुसार देऊ. 85 ला चिन्ह मायनस म्हणाला मायनस देऊ, आणि इथं जर आपण समजा +18 असं घेतलं. चला आता आपण पुढे सॉल्व्ह करू आता याला, की बाबा सर आता -114 आणि +18 या दोघांची आपण बेरीज करू का वजाबाकी, तर वजाबाकीच होणार आहे, कारण हा मायनस आहे तो प्लस मध्ये. मग याला 114 मधून 18 मायनस केला तर उत्तर येणार आहे 96. उत्तर येणं 96 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस, त्याला उत्तराला देऊन टाका -96. आता तुम्हाला सर ऑप्शन मध्ये प्रिंट नाही येत, आता ही टायपिंग मिस्टेक आहे, त्याला आता मी काय करू शकत नाही, तुम्ही काय करू शकत नाही. आपण काय करूया, -96 हा आपला पुढचा वाला ऑप्शन 5 नंबरचा तो असेल -96, हा आपला ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे, एक छोटंसं इथं एक छोटंसं साईन मिस्टेक झाली असेल वटेवर, पण तुम्हाला जे मी सोडून दिले हे ॲब्सोल्युटली करेक्ट आहे, ह्या प्रकारेच करायचं. ठीक आहे, चलो नेक्स्ट आता पुढे बघू आपण. आता ASO पूर्व 2012चा प्रश्न. मग आता ह्या प्रश्नात काय बघा नेमकं, आता इथं तुम्हाला लोकांना दिलेलं आहे 13, तो ब्रॅकेट दिला तर चला मी आहे तसं घेतो, परत तुम्हाला कन्फ्युजन नको, त्या ब्रॅकेटने काही होत नाही. ठीक आहे, इथं मायनस वजा परत ब्रॅकेट टाकला आणि -96 आला, इथं भागिले 2 आहे आणि प्लस काय तो 20 आहे. चला त्याला ब्रॅकेट टाकला, गरज नसताना ब्रॅकेट दिलं त्यांनी, आता आपण त्याला काही करू शकत नाही. मग आपण काय करू पहिल्यांदा, आता एक तर सगळ्यात पहिली गोष्ट मी थोडंसं याला ना थोडं सिम्प्लिफाय करून घेतो. काय सिम्प्लिफाय करतो बघा, 13ला इथं कुठं मायनस चिन्ह नसल्यामुळं ते ब्रॅकेट काढून टाकलं तरी काही फरक पडत नाही. म्हणजे काय करतो एकदा परत एकदा बघून घ्या, 13ला काय कुठलं मायनस चिन्ह नाही म्हणून तो ब्रॅकेट काढून टाकतो, असंच ठेवतो. -5 इथं ब्रॅकेट आहे तर ठेवा, कारण तो मायनसवाला आहे. ठीक आहे, मग आता अजून एक गोष्ट, मायनस आणि इथं गुणिले असणार ना, इथं मायनस मायनस काय होणार आहे प्लस. आपण ऑलरेडी हे खूप बेसिक मध्ये शिकलोय, मायनस मायनसचं काय बनतं प्लस बनतं. बरं लक्षात घ्या, ह्या मायनस मायनस इथे प्लस करून टाका, ह्याला +96 करा आणि इथं साईडला भागिले 2 आहे आणि प्लस पलीकडं +20 आहे. ब्रॅकेटचा काही मिनिंगच नाही म्हणून 20 असा लिहून टाकला. हे गणित आपण थोडंसं मॉडिफाय केलं, रिमॉडिफाईड आपण करून टाकलं त्याला, बरोबर की नाही. आणि ह्याला मॉडिफाय केल्याच्या नंतर आता याला आपण मागाच्या मेथडने करू, आपण गुणाकार आणि भागाकार एकाच वेळेला करायचं, म्हणजे ही एक जोडी बनेल आणि ही दुसरी जोडी बनेल. आता ह्याला आपण एकाच वेळेला सॉल्व्ह करूया. सो 13च्या पाड्यामध्ये 13 5 65 65 आला, मग तो आपण इथे 65 करून टाकला आणि मग आता इथे चिन्ह दोघांमध्ये बघायचं. इथे मायनस किती आहे, एकच आहे, मग एकच मायनस ते एक मायनस देऊन टाकायचा. मग 96 भागिले 2 आहे, 2 ने भाग द्या, इथं 2 8 आला आणि इथं 2 8 16 आलं, त्याला निम्म केलं ना 48 आला. हे पण पॉझिटिव्ह हे पण पॉझिटिव्ह, उत्तर प्लस पाहिजे कारण मायनस नाहीच आहे. आणि पलीकडचा कोण तो बिचारा +20, तो ॲज इट इज लिहून टाका. आता काय करू आपण, इथून ही एक जोडी बनवून टाकू, डावीकडून सुरू करतो ना आपण, -65 अधिक 48 या दोघांची बेरीज का वजाबाकी, तर 100% वजाबाकी होईल. मग 65 मधून 48 मायनस करा, साईडला रफमध्ये करा, इथं तोंडी जमलं तोंडी करा, इथे येणार आहे 17. मग 17ला मी चिन्ह काय देणार, तर वजाबाकी केली ना आपण, तर वजाबाकी करताना उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं पाहिजे. मोठी संख्या 65, त्याला चिन्ह इथे मायनस म्हणून त्याला मायनस घेतला आणि पलीकडचा कोणतो +20 इथून ॲज इट इज मी कॉपी केला. ठीक आहे, मग आता -17 अधिक 20 या दोघांची बेरीज का वजाबाकी हा प्रश्न पडतो. मग यांची वजाबाकीच होणार आहे कारण चिन्ह वेगळी दोघांची. 20 मधून 17 गेला, उत्तर आलं 3 आणि उत्तराला चिन्ह काय द्यायचं, तर मोठ्या संख्येचं द्यायचं. मोठी संख्या 20 असल्यामुळे उत्तर पॉझिटिव्ह पाहिजे, उत्तर असेल आपलं +3. मग आता बघूया आयोगाचा ऑप्शन बरोबर आहे का, तर यस आयोगाने पहिला ऑप्शन दिलाय +3, तो करेक्ट आहे आपला. क्लिअर, अशा पद्धतीने करा.
नेक्स्ट आता आपण टाईप नंबर 3 मध्ये जाऊया. सो टाईप नंबर 3 एकदम काळजीपूर्वक व्यवस्थित करा सगळ्यांनी. तर टाईप नंबर 3 मध्ये तुम्हाला एकदम बेसिकनं सुरू करणार, नंतर नंतर जड होत जाईल ते गणित. ठीक आहे, तुम्हाला ब्रॅकेट वापरला गेला ते एक लक्षात घ्यायचं. अशापणे तुम्हाला ब्रॅकेट वापरला ना, ब्रॅकेटचं मिनिंग तुम्ही लक्षात घ्या. ब्रॅकेट म्हणजे गुणाकार. ब्रॅकेट म्हणजे काय, तर ब्रॅकेट म्हणजे गुणाकार लक्षात ठेवायचा. कसं ते बघा, आता ते गणित तुम्हाला मांडून दाखवतो. कसं ते 4 कंसामध्ये 3 अधिक 2. ठीक आहे, हे सॉल्व करायचं आपल्याला. परंतु सॉल्व करताना आपल्याकडे काय बेसिक काय, ब्रॅकेट, मग बॉक्सवाला ब्रॅकेट, मग नॉर्मलवर ब्रॅकेट, मग गुणाकार आणि भागाकार, बरोबर का. मग गुणाकार भागाकार आणि मग काय प्लस आणि मायनस, हा आपला प्रिफरन्स आहे. आता समोर ब्रॅकेट आल्यामुळं आपल्याला मजबुरीने का होईना पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करावं लागेल. मग ब्रॅकेट सॉल्व करताना परत ब्रॅकेटच्या आतमध्ये हाच नियम लागेल. मग ब्रॅकेटमध्ये गुणाकार आलाय का, ब्रॅकेटच्या आतमध्ये बोलतो मी, ब्रॅकेटच्या आत गुणाकार आलाय का, तर नाही आला. भागाकार आलाय का, तर तो पण नाही आला. मग काय आलंय, प्लस मायनस मधलं काहीतरी आलं. मग ते सॉल्व करावं लागेल आपल्याला. म्हणजे पहिल्यांदा ब्रॅकेटच सोडवावा लागतो, हे लक्षात घ्या. आपल्याला ब्रॅकेट सोडवाच लागेल. मग तो ब्रॅकेट सोडवत असताना बाहेरच्या 4ला काहीच न करता असाच ठेवायचा आणि ब्रॅकेट सॉल्व करू आपण. इथं 3 आणि 2 किती आला, 5 आला, पण तो ब्रॅकेटमध्येच ठेवा. 3 आणि 2 काय आला, 5. मग तुम्हाला मी आत्ता काहीतरी सांगितलं की ब्रॅकेटचा अर्थ असतो हा गुणाकार, ह्या पद्धतीने घ्यायचं. मग ब्रॅकेट म्हणजे गुणाकार असेल ना, तर याला तुम्हाला कसं लिहावं लागेल माहिती आहे का, हा 4चा 4 ब्रॅकेट म्हणजे गुणाकार, इथे गुणिले 5. हे न लिहिता तुम्ही डायरेक्ट 4×25 करू शकला असता, पण स्टील मी जस्ट एक बेसिक मेथड म्हणून सांगतोय. इथे गुणाकार येणार आहे. मग 4 आणि 5चा गुणाकार 4×5 काय आला, तो 20 आला. तर तुमचं उत्तर किती असणार आहे, 20 असणार आहे. तर आपला पर्याय क्रमांक काय असणार आहे, तो 2 असणार आहे. झालं, बेसिक आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट आता आपण पुढे बघूया याच्यामध्ये. आता तर ह्या गणितामध्ये फक्त काय काय दिलं तेवढं बघायचं. इथे -7 दिलेलं आहे, थोडं चिन्हात गडबड केली. इथं -13 अधिक 8 दिलेलं आहे. नियमानुसार जर गेलो तर पहिल्यांदा ब्रॅकेटच करावं लागतंय. मग पहिल्यांदा ब्रॅकेटमध्येच जा. -13 अधिक 8 यांच्यात कुठला गुणाकार नाहीये, ह्यांच्यात कुठला भागाकार नाहीये आतमध्ये ब्रॅकेटमध्ये. मग 13 आणि 8चं काय होईल ते करून घ्या. साईडचा -7ला काहीच न करता असंच ठेवा. सो 13 आणि 8ची इथं वजाबाकी होणार आहे, कारण चिन्ह वेगळे आहेत. 13 मधून 8 गेला तर उत्तर काय राहते, 13तून 8 गेला इथे 5 राहतोय फक्त, करेक्ट. आणि उत्तराला चिन्ह काय द्यायचं, मायनस, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह इथं मायनस येऊन जाईल. आणि तो ब्रॅकेट आपण केला कम्प्लीट. आता आपल्याला माहिती आहे की ब्रॅकेट म्हणजे गुणाकार आहे, किंवा आपण एक बेसिक स्टेप तुम्हाला दाखवतो. याला असं म्हणणार आपण -7 गुणिले -5. ठीक आहे, -7 इथं ब्रॅकेट काढला, गुणाकार टाकला, -5. मग आता -7 आणि -5चा तुम्ही गुणाकार करताय, तर 100% गुणाकार करताना 7×5 35 तर तुम्ही करणार, काहीच विषय नाहीये. मग गुणाकार करताना मायनस किती होते ते बघायचे. मायनस चिन्ह इथे 2दा होते. किती होते, 2 वेळा मायनस होता. मग उत्तर काय पाहिजे माहितीये का, उत्तर पाहिजे पॉझिटिव्ह. इथे +35 आपला आन्सर पाहिजे. सो +35. सो पर्याय नंबर आपला 1 असणार आहे. क्लिअर सगळ्यांना, बेसिक आहे. चलो नेक्स्ट. आता थोडं जरा लांब लचक झाल्यासारखं वाटतं गणित. ठीक आहे, हरकत नाही, मेथड तीच आहे, वेगळं काही नाही करायचं. फक्त लक्षात ठेवा मी काय करतो आता. ते इथं -12 आकडे खूप मोठे आहेत ऑप्शनचे, म्हणजे गुणाकार परफेक्ट करायचा आपल्याला. ठीक आहे, -12 कंसामध्ये गेलो आपण, इथे -17 प्लसचं प्लस 18चं 18 गुणिले इथं ब्रॅकेटमध्ये -6 आहे. ठीक आहे, प्लसचं प्लस आणि इथे 9चं 9 आणि ब्रॅकेट कंप्लीट केलं त्याने. याचं उत्तर काय असेल तुम्हाला विचारलंय. पहिली गोष्ट, पहिल्यांदा ब्रॅकेटमध्ये जायचं. ब्रॅकेटमध्ये गेल्यावर नियम तेच राहतात, जे टाईप 1 मध्ये आणि टाईप 2 मध्ये शिकलो ना आपण, नियम ते राहतात, नियम बदलत नाहीत. मग ब्रॅकेटमध्ये गेल्यावरती परत गुणाकार भागाकार करावा लागतो पहिल्यांदा असेल तर मागच्या दोन्ही गणितात गुणाकार भागाकार नव्हता ब्रॅकेटमध्ये. मग आता ब्रॅकेटमध्ये गुणाकार आलेला दिसतोय. मग पहिल्यांदा आपल्याला गुणाकार सोडवावा लागेल. हा +18 - 6 यांचा गुणाकार तुम्हाला पहिल्यांदा करावा लागेल. हे करत असताना बाकी सगळं कॉन्स्टंट ठेवा, म्हणजे जड जाणार नाही आपल्याला. ठीक आहे, आपण बघूया काय होते नेमकं ते. सो इथं मी -12ला काहीच नाही करत आहे, ब्रॅकेटमध्ये -17ला काहीच नाही करत आहे. आता जसं म्हटलं त्यानुसार पहिल्यांदा गुणाकार करून घेतो. ठीक आहे, सो 18 गुणिले 6, 18 अष्टोदर्श 108 आला. मग तो 108 तुम्ही इथे लिहिल्यानंतर त्याला चिन्ह डिसाईड करा. चिन्ह कसं डिसाईड करायचं, ज्यांचा मी गुणाकार केला 18चा आणि 6चा, 18 पॉझिटिव्ह होता, 6 निगेटिव्ह होता, मायनस किती होते, 1 होता. म्हणून त्याला उत्तर घ्यायचं मायनस. कारण 1 जरी मायनस असेल, 1 असेल, 3 असेल, तर आता जनरली 1 किंवा 2 असतात किंवा नसतो. आपण आता इथे पाहिलं किती मायनस आहेत, 1च. तर 1 मायनस असल्यामुळे उत्तर निगेटिव्ह पाहिजे. आणि पलीकडं इथं +9 हा ॲज इट इज आपण लिहून टाकला. आता एकदम काळजीपूर्वक करा जे काय चाललंय ते. जोपर्यंत तुमचं ब्रॅकेट सगळं सुटत नाही तोपर्यंत ह्या -12ला आतमध्ये घेऊन जाऊ नका, चुकून पण नेऊ का, आता गडबड होऊन जाईल ते. सो -12 ॲज इट इज. ठीक आहे, आता आपल्या नियमानुसार आपण लेफ्ट टू राईट जातो. मग आपण काय करणार, ब्रॅकेटमध्ये आता गुणाकार नाहीये, ब्रॅकेटमध्ये गुणाकार नाहीये आणि भागाकार नाहीये आतमध्ये. बरं, मग आपण लेफ्ट टू राईट जाऊया. पहिल्यांदा ही जोडी आपण सोडून घेऊया.
ही जोडी सोडवत असताना आता लक्षात येतंय -17 आणि -108 यांची होणार आहे बेरीज. काय होणार? त्यांची बेरीजच होणार आहे, कारण दोघाला चिन्ह कशी सारखी आहेत. सो 17 आणि 8 आपण केलं तर 25 आणि वरचा तो 100 म्हणजे 125 बनतो. तो हा 125 जरी बनला तर चिन्ह काहीतरी द्यायचं राहिलं ना. त्या दोघांमध्ये मोठा कोण? 108, त्याला चिन्ह काय? मायनस, म्हणून आपण मायनस घेतो. हे चिन्ह खूप महत्वाचे आहेत. चुकून तुम्ही म्हणाल 2 प्लस होते, 2 मायनस म्हणून आम्ही प्लस घेतला, पण ते कुठं? गुणाकार आणि भागाकारमध्ये. पण बेरीज वजाबाकी नियम वेगळा आहे ना, मग तो लक्षात ठेवायचा नियम आपला काय तो. इथं मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस येऊन जाईल आणि साईडचा तो काय प्लस 9 तो वाढ बघतो हे सुटण्याची. चला आता आपण काय करूया, हा जो बाहेरचा जो काय -12 आहे त्याला आपण असंच ठेवू. ब्रॅकेटमध्ये जाऊ, ब्रॅकेटमध्ये -125 आणि +9 यांची वजाबाकी होईल. शुअर, एक मायनसमध्ये एक प्लसमध्ये वजाबाकी होईल. 125 मधून 9 गेले, इथे येणारे 116 आणि त्याला चिन्ह असणार मोठ्या संख्येचं, ते म्हणजे मायनस. ठीक आहे, अशा प्रकारे आपण इथपर्यंत आपण पोहोचलो. ठीक आहे, आता मी याच्या पुढली स्टेप ही आता गुणाकार करून दाखवण्यापेक्षा डायरेक्ट गुणाकारच करून टाकूया आपण. तर डायरेक्ट गुणाकार करून टाकताना काळजी घ्यायची, 12 ने 116 गुणायचं. ठीक आहे, 116 ने 12 ला गुणू नका, तुम्हाला जड जाऊ शकते ते कदाचित. ठीक आहे, सो 12 ने 116 गुणल्यानंतर 12 इथे 72 आला, तो 2 आला, हातचा आला इथं 7. ठीक आहे, मग 12 1 12, 12 ने 7 किती आला? तो 19 आला, 19 9, हातचा आला 1, परत 12 1 12, 12 ने किती आला? तो 13 आला. इथे म्हणलं उत्तर 1392. मग उत्तराला चिन्ह काय घ्यायचं? तर ज्यांचा आता गुणाकारच केला ना आपण, गुणाकार केला त्या लोकांमध्ये मायनस चिन्ह हे दोनदा होतं, म्हणून आपण उत्तर घ्यायचं पॉझिटिव्ह प्लस 1392 पाहिजे. सो +1392 आपला पर्याय क्रमांक हा 2 दिसतोय, +1392. आलं ध्यानात सगळ्यांच्या? व्यवस्थित करा, एकदम काळजीपूर्वक झालं पाहिजे. ठीक आहे, आणि प्रत्येकाचा स्पीड असेल, काही लोक खूप फास्ट करत असतील, माझ्या आधी उत्तर काढत असतील, उत्तर काढा पण ॲक्युरसी ठेवा, बाकी काही नाहीये. चलो नेक्स्ट, आता टाईप नंबर 4 मध्ये आपण जाऊया. टाईप नंबर 4 मध्ये तुम्हाला लोकांना थोडं जे मागचं शिकवलं ना, हे असे काही टाईप नाहीत. बरं, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, हे जे काही मी टाईप तुम्हाला दाखवतो 1 2 3 4 5 6 7 8 जे काही टाईप दाखवतो, हे टाईप असे काही तसे टाईप नसतात. फक्त त्या पद्धतीची गणितं मी त्या प्रकारात टाकलेले असतात. त्यांच्या लांबीनुसार, त्यांच्या आतमधल्या कुठल्या तरी एका वेगळ्या ट्रिकनुसार किंवा काहीतरी वेगळी एखादी स्टेप त्यात वापरावी लागते, म्हणून त्या मी टाईप टाकलेत. बाकी असं काही टाईप तुम्हाला कुठे दिसणार नाही कुठल्या पुस्तकात. ते सलग सगळे गणितं असतात, ते सोडवायचे असतात. फक्त टाईप केल्यामुळे कसं होतं, त्या भागात आपल्याला ती लेवल येते, मीडियम, इझी असेल, हार्ड असेल, व्हॉटएव्हर. ठीक आहे, आता आपण टाईप नंबर 4 मध्ये मी तुम्हाला काय वाढून ठेवलं ते बघा. हे 100% कन्फ्युजिंग आहे. कन्फ्युजिंग काय ते बघा. आता आपण जनरली सगळेजण काय करणार, इथं 6 अधिक 5 आहे, इथं 7 अधिक आपण इथं 4 आहे. आपण असं करतो, सगळेजण करतो की 6 आणि 5 11 आला, आणि इथं परत 7 आणि 4 परत काय आला? तो 11 आला, आणि आपण गुणाकार करतो ते सर मास्तर ते 6 आणि 5 11, 7 आणि 4 11, 11 11चा गुणाकार 121. बट हे रॉंग आहे, हे रॉंग आहे, ही मेथडच रॉंग आहे. हे जर कारण तुम्हाला मी सांगतो काय ते, त्याचं कारण तुम्हाला लोकांना आता सगळं एकदम स्पष्ट होऊन जाईल. बघा ते आता काय मी नेमकं करतो काय ते बघा. आता जेव्हा मी याला सॉल्व्ह करायला जाईल, तुम्हाला नियम काय सांगितला? नियम हा सांगितला की तुम्हाला पहिल्यांदा ब्रॅकेटच करायचं आहे. मग ब्रॅकेटच करायचं आहे तर ब्रॅकेटच सोडवावा लागेल, आणि तो ब्रॅकेट कोणता आहे? 6 आणि 5 ला ब्रॅकेट नाहीये, ब्रॅकेट 7 आणि 4 ला आहे. तर तुम्हाला हे पहिल्यांदा करावं लागेल, आणि हे ब्रॅकेट सोडवत असताना बाकीची कुठलीही प्रोसेस करायला जाऊ नका, नाही तुम्हाला जड जाईल ते. आणि ब्रॅकेट पण सोडवताना आतमध्ये गुणाकार भागाकार आहे का? तर मला वाटतं इथं नाहीये, तुम्हाला दिसतं इथं आतमध्ये गुणाकार भागाकार नाहीये, डायरेक्ट बेरीज दाखवली. मग बेरीज करून घ्या. मग ते करत असताना बाकी सगळं 6 5 वगैरे कॉन्स्टंट, आणि मग आता तुम्हीच बघा, स्वतःच्या बुद्धीला सांगा 7 आणि 4 किती आला? 11 आला. हे तर मान्य आहे सगळ्यांना. आणि मग आता कळेल हा आपण 6 आणि 5 केलेलं चुकीचं होतं का. ह्याचा कारण तुम्हाला पुढच्या स्टेपमध्ये लिहून दाखवतो. कारण ह्याचं मिनिंग काय हे असं आहे, 6 अधिक 5 साईडला इथे ब्रॅकेट म्हणजे गुणिले 11. मग आपण ठरवा ना, 6 आणि 5 आधी करायचा का 11 आणि 5चा गुणाकार आधी करायचा. म्हणून लक्षात घ्यायचं, या ठिकाणी इथं गुणाकार असल्यामुळं तुम्ही 6 आणि 5ची बेरीज करू शकत नाहीत पहिल्यांदा, हे ध्यानात ठेवा. याचं कारण तुम्हाला लोकांना इथे स्पष्ट होते ह्या स्टेपमध्ये, हे लक्षात घ्या. मग आता आपलं नियम काय बॉडमासचा? ब्रॅकेट तर संपले, ब्रॅकेट तर सुटले आपले सगळे. मग तुम्हाला लोकांना आता इथं काय हे गुणाकार हे सोडवावं लागेल आता. मग आपण आता ह्या लोकांना सोडूया. मग हे सोडवत असताना 6 ॲज इट इज, 11 आणि 5चा गुणाकार केला, 11 5 इथं 55 आला, आणि इथं मायनस चिन्ह नसल्यामुळं प्लसच सगळे, इथं प्लस घेऊन टाका, आणि 6 आणि 55ची आता बेरीज करा. ते आले किती? 61. आपलं उत्तर असेल 61, 61. पर्याय नंबर आपला 3 असेल तो. क्लिअर सगळ्यांना? बेसिक आहे. चलो नेक्स्ट, आता ह्या गणितामध्ये आपण थोडंसं बघूया. जरासं अजून थोडंसं किचकट झाल्यासारखं वाटतंय. असो, मग काय दिलं बघा त्यामध्ये तुम्हाला साईडला इथे बाहेर -9 आहे, +6 आहे. या दोघांचं काही होणार नाहीये, कारण याच्या पुढे ब्रॅकेट आलेलं आहे. आधीच क्लिअर करतो, ह्या दोघांचं काही होणार नाही, करू पण नका, मध्ये ब्रॅकेट आलेला आहे. मग इथे मायनस, इथे 12 प्लस 6 गुणिले 4. आता हे सोडवायचं आपल्याला. सोडवत असताना नियम मी सांगितलेला, कधीही पहिल्यांदा ब्रॅकेटमध्येच जायचं, आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये गेल्यावर नियम असा आहे,
पहिल्यांदा भागाकार गुणाकार आहे का ते बघायचं. मग ब्रॅकेटच्या आतमध्ये गेल्यानंतर जर तुम्हाला दिसतंय की इथं -12 + 6 × 4 आहे, मग तुम्ही -12 + 6 अधिक करणार का 6 × 4 अधिक करणार? तर बट ऑब्वियस आहे 100% तुम्ही 6 × 4 अधिक केलं पाहिजे, कारण आपला नियम आपल्याला ते सांगतो की ब्रॅकेटमध्ये जा ना, कुठे पण जा जगाच्या पाठीवरती, गुणाकार भागाकार आधी करावा लागेल, हे लक्षात घ्या. मग आता हे करत असताना बाकीचे सगळे लोक हे सेम, हे पण सेम, हे जोपर्यंत ब्रॅकेट सुटत नाही तोपर्यंत याला सोडवायला घेऊ नका तुम्ही, ती मिस्टेक होऊन जाईल नाहीतर. आणि इथला -12 ॲज इट इज. आता आपला गुणाकार करून टाका. 6 चौक किती आला? तो 24 आला. 24 मी लिहिला. चिन्ह काय देऊ? तर हे 6 आणि 4 दोघं पॉझिटिव्ह आहेत, मग इथं प्लस देऊन टाका, कारण मायनस चिन्ह इथं नाहीच आहे, त्यामुळे प्लस देऊन टाकायचं झालं. आणि मग आता हे करताना -9 परत सेम, 6 परत सेम, आणि ब्रॅकेटमध्ये -12 अधिक 24 यांची तुम्हा लोकांना वजाबाकी करावी लागेल, कारण दोघाही चिन्ह वेगळी आहेत. मग ही चिन्ह वेगळी असल्यामुळे वजाबाकी करणार आपण. 24 मधून 12 गेला, वजाबाकी ना, 24 मधून 12 गेला, परत 12 आला, मग परत 12 आला तर येऊ द्या. पण आता उत्तराला चिन्ह काय द्यायचं? तर उत्तराला चिन्ह द्यायचं, इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, मोठी संख्या 24 असल्यामुळं प्लस चिन्ह देऊन टाकायचं, इथं +12 येईल. क्लिअर? आता पुढली स्टेप काय? मागाच बघून करायचं, या दोघांचा गुणाकार करायचा आहे. आणि करत असताना -9 सेम, वाटलं तर एकदा दाखवतो परत. हा 6चा 6 सेम, हा प्लस लिहिला नाही लिहिला तर काही फरक पडत नाही. हे 6 × 12 आहे. क्लिअर? आलं लक्षात सगळ्यांच्या? हा प्लस याचं इंडिव्हिज्युअल चिन्ह आहे, तर इथे 6 + 12 करू नका, सगळं गणित जाईल, ते एवढं केलेलं सगळं वाया जाईल. मग आता या दोघांचा गुणाकार तुम्ही करताय, तो करून घेऊ आपण. तो करत असताना -9 बिचारा वाट बघतोय कधी सुटेल. मग 12 आणि 6चा गुणाकार आपण केला, 12 72 आला. इथं 72 मी प्लस डायरेक्ट लिहितो का? दोघं पॉझिटिव्ह आहेत, इथं मायनस चिन्ह नाहीच आहे. मग आता -9 आणि +72 या दोघांची काय होणार आहे? आता वजाबाकी होणार आहे. वजाबाकी करून टाका. 72 मधून 9 गेले, तर 72 मधून 9 गेलं तर आपल्याला सरळ सरळ कळतंय यामध्ये तुमचं उत्तर आहे इथे 63, आणि 63ला चिन्ह काय येईल? या दोघात मोठी संख्या 72 आहे, म्हणून तिथं प्लस चिन्ह त्याला येऊन जाईल, त्यामुळे आपण इथे घेणार आहे प्लस. सो उत्तर असेल आपलं +63. +63 कुठे आहे का? तर यस, पर्याय नंबर 1 मध्ये +63 दिसतोय. या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट. आता अजून थोडंसं एक लेवल पुढं गणित. ठीक आहे, बघू आपण काय नेमकं त्या गणितामध्ये. इथं -5 दिलाय, +8 दिलंय, मग ब्रॅकेट आलाय, इथं -19 आहे, +7 × 6 आहे, प्लस इथे 56 भागिले -7 आहे. क्या बात आहे, म्हणजे खूप चांगलं गणित दिलं, एवढं मोठं गणित दिलं लांबलचक, आणि ब्रॅकेट कंप्लीट. ह्याला सॉल्व्ह करायचं. आता पहिला नियम हाच की ब्रॅकेटच्या आत जायचं. ब्रॅकेटच्या आत जात असताना त्याच्यामध्ये गुणाकार भागाकार आलेत का बघायचे, तर आलेत नाही काय, गुणाकार पण आलाय भागाकार पण आलाय. मग हे एकाच वेळेला आपण सोडवू शकतो, असं आपण पहिल्या 2 प्रकारातच क्लिअर केलेले. ठीक आहे, मग आता आपण बाकीचं सगळं आहे तसं लिहून टाकूया. -5चा -5, +8चा +8, -19ला काहीच करायचं नाही जोपर्यंत हे सुटत नाही तोपर्यंत. आता 7 आणि 6चा गुणाकार केला, 7 सकून किती आला? तो 42. इथे 42 आलं, चिन्ह दोघं पॉझिटिव्ह आहेत, प्लस देऊन टाका, काही विषय नाहीये. त्यानंतर 56ला 7ने भाग द्या, 7 8 56. 7 8 56 केल्यावर स्वतःला एक प्रश्न विचारा, आपण भागाकार करत होतो आणि भागाकार करताना 56 पॉझिटिव्ह आहे, 7 निगेटिव्ह आहे, मायनस चिन्ह एकदा आहे, उत्तर मायनसच पाहिजे येतं, हे लक्षात घ्यायचं. हे चिन्ह खूप महत्वाचे आहे, चिन्ह एक जरी चुकलं तर सगळं गणित चुकतंय. ठीक आहे, मग आता ब्रॅकेटमध्येच आपण बघायचंय. ब्रॅकेटमध्येच आपल्याला पहिल्यांदा, बरं ऐका, अनेक लोक हे जे आतमध्ये डायरेक्ट करतात, करू शकतात, पण ज्याला नाही जमत त्याने आपलं टप्प्याटप्प्यात जावा. टप्प्याटप्प्यात जाताना -19 आणि +42 मी पहिली जोडी बनवतो. कधी पण जोडी लेफ्ट टू राईट बनवायची. ठीक आहे, कधी सगळे प्लस मायनस राहिले असतील तर त्याच्यामध्ये. ठीक आहे, तेव्हा आता -19 + 42 मध्ये 42 मधून जर 19 गेला, एकदम व्यवस्थित करा. समजा तुम्हाला तोंडी जमत नाहीये तर तुम्ही काय करायचं की सर 2तून 9 जात नाही, 12तून 9 गेला की त्याला तो 3 आला. ठीक आहे, एक तिकडे गेला होता 3, 3तून 1 गेला 2, 23. किंवा तुम्ही व्हेरीफाय करा बाजूला रफमध्ये पटपट, मग ते 23 येते. मग ह्या दोघात मोठा कोण? 42, त्याला चिन्ह काय? प्लस, तो प्लस देऊन टाकायचा, +23 आला. आणि साईडला कोण राहिला विचारा तो साईडला राहिला -8, तो इथं -8 आला. ब्रॅकेट कंप्लीट. अजून ब्रॅकेट सुटलेलं नाहीये, आपण ते ब्रॅकेट सोडवणार आहोत आता. तर आता ह्या सेकंडला 2 स्टेप बाकीत फक्त. -5 अधिक 8, अजूनही तुम्ही 8 आणि 5चं इथं काय करू शकत नाही, लक्षात घ्या. हे सोडवता येत नाही का? तर इथं मध्ये गुणाकार होणार आहे नंतर, ते कळेल तुम्हाला आता ह्या स्टेपमध्ये. मग आता +23 आणि -8 यांची काय होणार? तर वजाबाकी होणार. 23 मधून 8 गेलं, फक्त 15 राहिला, आणि 15ला चिन्ह काय? तर पॉझिटिव्ह असणार आहे, इथं +15 असणार आहे. झालं क्लिअर? मग आता काय करायचं? शेवटच्या स्टेपमध्ये हा -5ला काही न करता आता गुणाकार करायचा. कोणाचा? बघा इथं +8 गुणिले, ब्रॅकेट म्हणजे गुणिले, +15 आहे. 15 8 किती? 15 8 120, इथं 120 येणार आहे. 8 पण पॉझिटिव्ह, 15ही पॉझिटिव्ह, इथं उत्तर असणार इथं प्लसमध्ये. ठीक आहे, आणि मग शेवटची स्टेप आता -5 अधिक 120 यांची वजाबाकी होणार आहे. 120 मधून 5 गेला, उत्तर आलं फक्त आणि फक्त 115, आणि मग 115ला चिन्ह काय? तर मोठ्या संख्येचं म्हणजे प्लस, उत्तर असेल +115. सो +115
हा आपला पर्याय क्रमांक 3 आहे. आला ध्यानात सगळ्यांच्या, बेसिक आहे. चलो नेक्स्ट. आता आपण याच्या पुढचं थोडंसं एक्सटेन्शन म्हणजे टाईप नंबर 5 कडे वळतोय. टाईप नंबर 5 मध्ये काहीतरी वेगळं असणार आहे. बघू आपण काय वेगळं पण आहे टाईप नंबर 5 मध्ये. तर ब्रॅकेट डबल दिसतोय बघा. ब्रॅकेटच्या आतमध्ये परत ब्रॅकेट आहे. एकदा व्यवस्थित मी लिहून दाखवतो तुम्हाला परत एकदा. बघा काय दिलंय इथे 62 आहे, मायनस आहे, महिरपी कंस, परत 15 आला, परत भागाकार आला, परत ब्रॅकेट आला, मग 3 गुणिले 3 मायनस 2 गुणिले 2 ब्रॅकेट कंप्लीट आणि तो परत मोठा ब्रॅकेट कंप्लीट. आता आपला नियम असा आहे की ब्रॅकेटमध्ये जायचं आणि परत ब्रॅकेट असेल तर त्या ब्रॅकेटमध्ये परत जायचं. ब्रॅकेटच्या आतमधल्या ब्रॅकेटच्या आत जायचं, ठीक आहे, आणि ते पहिलं सोडवायचं. जोपर्यंत सगळ्यात आतमधलं ब्रॅकेट सुटत नाही, पहिल्यांदा आतमधलं ब्रॅकेट सुटेल, मग बाहेरचं ब्रॅकेट सुटेल आणि मग पुढची प्रोसेस होईल, हे लक्षात घ्या. आणि हे ब्रॅकेट सोडवत असताना नियम तेच, गुणाकार भागाकार आधी आणि नंतर बेरीज वजाबाकी, ठीक आहे. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये आता आपण हे बघा, हे आपलं मेन ब्रॅकेट, त्याच्या आतमधलं ब्रॅकेट हे, मग त्याच्यात परत गुणाकार भागाकार आहेत का बघा, गुणाकार आहेत, गुणाकार भागाकार नाही पण गुणाकार आतमध्ये दिसतोय. मग याच्यातलं पहिलं ही जोडी आणि ही जोडी ही पहिल्यांदा आपल्याला सोडवावीच लागेल. मग आपण ती सोडवून घेऊया. पण हे सोडवत असताना बाकीचे सगळे हे 62 मायनस ब्रॅकेट, इथला 15, मग इथला भागिले, याला काहीच नाही, टच पण नाही करायचं, त्याला आहे तसं कॉपी करायचं आणि ब्रॅकेट आता आपण सोडवायला घेऊया, ठीक आहे. सो 3 त्रिक इथे 9 आला, मध्ये चिन्ह आता येणार ते पहिलं घाई करू नका. 2 दुने किती आला, 4 आला. गुणाकार करताना 2 हा मायनसमध्ये, हा प्लसमध्ये, इथे उत्तर मायनस पाहिजे. इथपर्यंत आपल्याला क्लिअर पाहिजे सगळ्या गोष्टी, कारण आपण आता 5व्या प्रकारात आहोत. पहिल्या 4 प्रकारात सगळे चिन्ह वगैरे सगळे रिवाइज झालीत आपली, ठीक आहे. मग आता इथला हा ब्रॅकेट मी करतो कंप्लीट. आता परत एकदा लक्षात घ्या, अजूनही हा ब्रॅकेटच्या आतला ब्रॅकेट सुटला नाहीये, तो सोडवावा लागेल. 9 वजा 4 आपल्याला करावं लागेल आधी, कारण त्या ब्रॅकेटच्या आतमधलं ते ब्रॅकेट आहे. म्हणून ते करत असताना बाकी सगळे दुनियादारी कॉन्स्टंट, 62 मायनस ब्रॅकेट किती येईल ते इथं 15 आणि परत काय तो भागाकार आणि 9तून 4 गेला, 9तून 4 गेला किती आला तो 5. आता सुटलं ते 9तून 4 गेला तो 5 आला. सुटलं की नाही, सुटलं ब्रॅकेट, मग टेन्शन गेलं आपलं. मग ते ब्रॅकेट सुटलं, बरं झालं. पण आता एक ब्रॅकेट सुटलं, दुसरं राहिलं, मग ते सोडवावं लागेल होता. मग आता 15 आणि 5 यांचा तुम्हाला भागाकार करावा लागेल इथं. मग तो करत असताना इथला 62 कॉन्स्टंट, याला काही नाही करायचं, मध्ये चिन्ह मायनस आणि 15ला मी 5ने भाग दिला, 5च्या पाड्यामध्ये 5 त्रिक 15, मग तो 5 त्रिक 15 इथे आला, संपला विषय आणि डायरेक्ट ते ब्रॅकेटच सुटलं, ठीक आहे. एखादा म्हणेल सर तुम्ही म्हटला मागाशी ब्रॅकेट म्हणजे गुणाकार, मी म्हटलो मान्य आहे, पण ब्रॅकेट म्हणजे गुणाकार असताना इथं ऑलरेडी एक चिन्ह दिलं ना त्याने मायनस, त्यामुळं त्या गुणाकाराचा तिथं काही इम्पॅक्ट पडत नाही आणि त्याचा काही गुणाकार अर्थ घ्यायचाच नाहीये, कारण इथे मायनस असल्यामुळं इथे बाजूला काही नाही म्हणजे 1 असतो आणि ते 1ने त्याला गुणलं तरी शेवटी 30 संख्या येणार आतमध्ये. त्यामुळे ते टेन्शन घेऊ नका आणि डबल डोकं लावू नका, ठीक आहे. सो डायरेक्टली 15 भागिले 5, 5 त्रिक 15, 3 आला आणि 62 वजा 3 आपण जर केलं तर आपलं उत्तर काय यायला पाहिजे, तर उत्तर यायला पाहिजे आपलं फक्त आणि फक्त 59, जे पॉझिटिव्ह 59, कॉमन सेन्सेस 59 उत्तर पाहिजे. पर्याय क्रमांक 3 आपलं राईट आहे, ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता आपण पुढचं बघूया. हे वाला बघा, ब्रॅकेटच्या आतमध्ये ब्रॅकेट दिसत आहेत, ठीक आहे. व्यवस्थित बघा सगळ्यांनी, खूप सारे ब्रॅकेट दिसत आहेत. आता आपण ते चेक करू. 3 मोठा ब्रॅकेट, 6 वजा 4, परत ब्रॅकेट 5 अधिक 7 गुणिले वजा 3 अधिक 88 भागिले 4 ब्रॅकेट कंप्लीट. आता अजून एक ब्रॅकेट इथे कंप्लीट करायचं राहिले, ते मी करून टाकतो. हे ब्रॅकेट कंप्लीट आहे का, डबल ब्रॅकेट कंप्लीट. आपल्याला आता ध्यान कुठे द्यायचंय, आपलं ध्यान हे फक्त आणि फक्त बघा ह्या ब्रॅकेटमध्ये पाहिजे. मी तुम्हाला दाखवतो कुठल्या ब्रॅकेटमध्ये ध्यान पाहिजे आपलं. हे आपलं एकदम महत्वाचं ब्रॅकेट, एकदम आतमधलं ब्रॅकेट. तुम्ही ह्या ब्रॅकेटमध्ये जाणार, हा तुमचा नियम आहे. 6 वजा 4 2 करू वाटतं, आपलं माइंड आपल्याला सांगतं, पण नाही करू शकत तुम्ही, कारण साईडला इथे 4च्या नंतर चिन्ह नाही, इथं गुणाकार असतो, बरोबर. त्यामुळे ते सुटताना तुम्हाला लोकांना जड जाईल परत ते, त्यामुळे ते करू नका. पहिल्यांदा आपण पहिला हा ब्रॅकेट सोडून घेऊ. हा ब्रॅकेट सोडत असताना नियम तेच, इथे गुणाकार भागाकार आलेले आहेत, +7 गुणिले -3 +88 भागिले 4 हे सोडून घ्यावं लागेल पहिल्यांदा. आणि ते सोडवत असताना बाकी सगळी लोक कॉन्स्टंट 3चा 3 ब्रॅकेट 6 वजा 4 सोडवू नका, हे गडबड होईल नाहीतर, ठीक आहे. ब्रॅकेट इथला 5, आता हे सोडवायला घ्यायचं आपल्याला. काय ते 7 गुणिले 3 7 त्रिक 21, 7 प्लसमध्ये 3 मायनसमध्ये, उत्तर मायनसमध्ये जाणार आहे, निगेटिव्हमध्ये जाणार आहे, ठीक आहे. त्यानंतर इथं 88 भागिले 4 आहे, 4ने भाग द्या. चला 4 दुने 8 आणि 4 दुने 8 22 आणि दोघं पॉझिटिव्ह आहेत, उत्तर प्लस पाहिजे, ठीक आहे. इथपर्यंत आपण आलो असणार आणि इथपर्यंत आता आपण आलो. एक दोन स्टेप झाल्या आपल्या समजा. मग आता पुढे मग आपण पुन्हा एकदा लेफ्ट टू राईट जाणार. याच्या आतमध्ये गुणाकार भागाकार सगळे सुटलेत, मग आपण जाऊया लेफ्ट टू राईट. मग लेफ्ट टू राईट जात असताना बाकी सगळे 3चा 3 सेम, 6चा 6 वजा 4 सेम. मग आता बघा ब्रॅकेटमध्ये 5 वजा 21 म्हणजे वजा बाकी,
21 मधून 5 गेले 16 आलं, 21 मधून 5 गेले 16 आलं, त्याला चिन्ह द्यायचं मायनस, कारण 21 मोठा आहे, आपण वजाबाकी केली म्हणून तो मायनस आला. ठीक आहे, आणि मग म्हणून मायनस म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह त्याला मायनस आलेलं आहे. आणि मग साईडला कोण येतो, तो प्लस 22 ॲज इट इज, आणि बाकी सगळं ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण ऑलमोस्ट शेवटच्या काही 2-3 स्टेप आपल्या राहिल्यात. आता हा ब्रॅकेट पहिल्यांदा सोडवून घ्या. ठीक आहे, कोणता, -16 अधिक 22 वाला. आता तो सोडवत असताना साईडचे सगळे लोक तेच 3, 6 वजा 4 हे सगळं सेम लिहून घ्यायचं. सोडवायचा फंद्यात पडायचं नाही, तर गडबड होईल, कारण ब्रॅकेट आहे तिथे पुढं. ब्रॅकेटमध्ये 16 वजामध्ये 22 प्लसमध्ये 22 मधून 16 गेला वजा बाकी होणार आहे. 22 मधून 16 गेले 6 आलं, 6ला चिन्ह प्लस राहणार आहे, त्यामुळे लिहिलं नाही लिहिलं तर काही फरक पडत नाही, कारण तो पॉझिटिव्ह असणार आहे, काही विषय नाही आहे. ब्रॅकेट कंप्लीट करून टाकतो मी. झालं. आता 4 आणि 6 मध्ये गुणाकार होणार, हे कन्फर्म आहे. हे करत असताना 3चा 3, इथल्या 6चा 6, साईचोक 24, नीट आहे का, साईचोक 24, हा 4 मायनसमध्ये, हा 6 प्लसमध्ये, मायनस चिन्ह एकदा आहे, उत्तर मायनस पाहिजे. इथपर्यंत आता आपण आलो. क्लिअर. आता पुढली स्टेप काय, ह्या दोघांना सोडवावं लागेल. मग ते सोडवत असताना 3चं 3, ब्रॅकेटमध्ये जे काही येईल ते एकदम काळजीपूर्वक बघायचं. 24 आणि 6 यांची वजाबाकी होईल. 24 मधून 6 गेलं 18 आलं, आणि त्याला असेल निगेटिव्ह साईन, कारण 24 मोठा आहे. इथे येईल -18. आता तुम्हीच बघायचं इथून पुढची स्टेप काय. सो 18 आणि 3चा गुणाकार, 18 त्रिक 54, चिन्ह येईल मायनस, कारण एक जण मायनसमध्ये, 18 त्रिक 54 आलं, ते उत्तर आलं आपलं -54, -54. सो -54 चेक करा आहे का, तर यस. कृपा करून हे गणित 2दा-3दा सोडवा, कारण ह्यात सगळं मिळून एकत्र आलं होतं. ठीक आहे, एकदा व्यवस्थित ते गणित बघून घ्या, रिपीट व्हिडिओ बघा, एक स्टेप मी लिहिल्यानंतर पॉज करा, परत तुम्ही लिहून काढा, व्यवस्थितपणे लिहा. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आता वेगळं काहीतरी विचारलं, भलतंच ब्रॅकेटमध्ये सगळं दिलंय, आणि भलतंच काहीतरी विचारलंय की स्टार म्हणजे किती. STI मुख्य 2012चा प्रश्न आहे, प्रश्न चांगला आहे. ठीक आहे, बघा काय ते. इथे 54 दिलंय, मायनस ब्रॅकेट 82, मायनस परत ब्रॅकेट इथं 73, मायनस परत ब्रॅकेट 15, मायनस, आपण स्टारला आपण एक्स म्हणूया, स्टारला आपण एक्स म्हणून वेगळ्या रंगात दाखवतो, स्टारला आपण एक्स असं म्हणूया. ठीक आहे, मग परत तो ब्रॅकेट कंप्लीट, आणि परत तो मेन ब्रॅकेट कंप्लीट, आणि परत मोठा ब्रॅकेट, ह्याला पण मोठा ब्रॅकेट दाखवलेला आहे, असं लक्षात ठेवा सगळ्यांनी. ठीक आहे, चलो. आता हे आपल्याला सॉल्व्ह केल्यानंतर त्यांनी असं म्हटलंय याचं उत्तर 37 येतंय. याचं उत्तर काय येतंय, 37 येतंय. ठीक आहे, आता हे करण्याच्या पद्धती अशा आहेत, एकदम सोपं सांगतो. ऑप्शन ठेवून बघायचे आतमध्ये, काय करायचं, ऑप्शन ठेवून बघायचे. ऑप्शन ठेवून पाहिला, जस्ट आपण बघू कसं करू, तोंडी करून बघतो. 17 ठेवला समजा, 15 वजा 17 तो आला -2. बघा 15 वजा 17 -2 आला. मी तुम्हाला काही सोडून दाखवत नाही, जे राईट आहे तुम्हाला ते सोडून दाखवतो. 17ने ट्राय करून बघतोय. 17 टाकला, 15 वजा 17 -2 आला, -2 मायनस ते +2 झाला, 73 आणि 2 75 आला, 82 मधून 75 गेला तो 7 आला, 54 मधून 7 गेलं तर उत्तर 47 येते. 37 येत नाहीये, त्यामुळे आपला पहिला पर्याय येऊ शकत नाही. आता 7 ठेवून तुम्हाला दाखवतो. 7 ठेवला समजा आपण, 15 मधून 7 गेलं 8 आला. ठीक आहे, 73 मधून 8 गेलं की त्याला ते 65 आलं. ठीक आहे, मग 65, 82 वजा 65 केलं तर 17 आलं, आणि 54 वजा 17 केलं तर आपलं उत्तर 37 येते, म्हणजे राईट येते. आपण ते ठेवून बघूया, म्हणजे आपण हा दुसरा पर्याय आतमध्ये ठेवून पाहूया. कुठं तर बघा, लक्षात घ्या, मी कुठं तुम्हाला ते सांगतो. 54 वजा 82 वजा, हे या पद्धतीने केलं की सोपं जाईल. तुम्ही जर समीकरणाने करत बसला की तुम्हाला जड जाऊ शकतं, इथपर्यंत तुम्हाला सांगतो. दुसरी एक पद्धत आहे, परंतु स्टील हे जे सांगितलं हे मला बेटर वाटते, तुम्हाला बेटर वाटेल, एकदा विचार करा, व्यवस्थित बघायचं. मग इथे -15चा -15 मायनस, मी एक्सची किंमत ऑप्शनमधून सेकंड नंबरची घेऊन बघितली, कारण मी तोंडी करून पाहिलं ते, जे तुम्हाला लोकांना तोंडी मी सांगितलेलं आहे. पहिला ऑप्शनने सांगितला तो चुकला होता, दुसरा ऑप्शनने आपण केलंय. याचं उत्तर किती येते, 37 येतंय का हे आपण व्हेरीफाय करणार आहात. आपण बघूया खरंच त्याचं उत्तर 37 जर आलं तर हा 7 घेतलेला बरोबर आहे. आपण चेक करूया. पहिल्यांदा आपण हेच करणार, करेक्ट ना. मग हे करत असताना हे सगळं सेम, 54 इथला 82 वजा इथला 73, 15तून 7 गेला की त्याला 8 आला. चला ब्रॅकेट कंप्लीट, परत एक ब्रॅकेट, पलीकडे 37 आला पाहिजे, हे आपलं फक्त उद्दिष्ट आहे. 54चा 54 मायनसचं मायनस, नीट आहे का सगळ्यांनी. इथं 82चा 82 मध्ये मायनस आहे. 73 वजा 8 करून घ्या, किती येतं 65. इथे आला किती मित्रांनो, 65 आला. चला हे पण ब्रॅकेट सुटलं, एक ब्रॅकेट राहिला आता, म्हणजे आपण हे सोडवलं ना. आता आपण इथे आलेलो आहे. आता 82 आणि 65ची वजाबाकी आपण करूया. चला 54 वजा 82 मधून 65 गेले, येतंय 17, बरोबर 17 येते. क्लिअर आहे का. आणि मग 54 वजा 17 जर आपण केलं तर आपलं उत्तर काय येते बघा. 54 मधून 17 गेले, साईडला करा, उत्तर येते 37, जे 37
आपल्या दिलेल्या प्रश्नातल्या उत्तराशी मॅच होते. 37 हे करेक्ट येते. कधी? जर आपण एक्सची किंमत 7 घेतली तर आणि तर, हे लक्षात घ्या. या पद्धतीने तुम्हा लोकांना करता येऊ शकते गणित. ठीक आहे, असं कराल तर मला वाटतं बेटर राहील. बघा तुम्ही ठरवा काय करायचं ते. एक्सच्या समीकरणाने गेला तर थोडंसं जड जाऊ शकतं, त्यामुळे बेस्ट वे बाय ऑप्शन ठेवून करायचं. कधी जर आदलं मधलं तुम्हाला असं काय एक्स विचारला, स्टार विचारला, क्वेश्चन मार्क टाकला तर असं करत चला. ठीक आहे, बेस्ट राहील ते. चलो नेक्स्ट.